नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे उपमा। उपम्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 मिरची आणि शेंगदाणे आणि थोडीशी राई आणि थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद। उपमा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप रवा आणि एकीकडे मी गरम पाणी करण्यासाठी गॅसवर ठेवलेले आहे। आता मी पेटवते आहे गॅस। आता मी अगोदर रवा भाजण्यासाठी पेटवते आहे गॅस। हे गरम होण्यासाठी मी तेल टाकत आहे। तेल गरम झाले की आता यात रवा टाकून मी मस्तपैकी भाजून घेणार आहे। बारीक आचेवर रवा मस्तपैकी थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा। आणि एकीकडे माझं पाणी गरम झालेलं आहे, तर मी गॅस बंद करत आहे। या साईडला पाणी उकळी मारून झाले म्हणून मी गॅस बंद केला आहे आणि इथे रवा भाजण्याचं काम चालूच आहे माझं। रव्याचा कलर थोडा चेंज होत आहे। रवा मस्तपैकी भाजला की मी तो एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता माझा रवा मस्तपैकी भाजला आहे आणि मी एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे। आता मी फोडणी देणार आहे। फोडणी देण्यासाठी आता मी यामध्ये थोडंसं तेल ओतणार आहे। गरजेपुरतं तेल टाकायचं। मग त्यात थोडी कढई माझी थंड झालेली, मग मी थोडंसं काम होतं तर कढई गरमच आहे। तर थोडंसं तेल गरम झालं तर त्यात टाकायचं कढीपत्ता तडतड करायला लागला। आता थोडीशी मोहरी आणि मग ह्यामधलं थोडेसे जिरे। हे सगळं तडतड करायला लागलं, यामध्ये टाकायचं कांदा। कांदा चांगला परतून घ्यायचा। मी गॅस फास्टवर ठेवला आहे। सोने यात तुम्ही फ्राय होण्यासाठी शेंगदाणे सुद्धा टाकू शकता, चांगली फ्राय होते कांद्यासोबत। सोनू तुम्ही म्हणत असाल मी सोनी आणि म्याव म्हणते, ॲक्च्युली माझा मुलगा आहे, तो पाठी खेळत आहे, लागतोय ना। कांदा लाल व्हायला आला तर यामध्ये टाकायचं मिरची। आता मी गॅस बारीक करते कारण कांदा जळून जाईल। तर मिरची 2 हिरव्या मिरच्या, कारण मला खूप तिखट लागतं, एक लाल आणि एक हिरवी। तर माझा कांदा थोडा जास्तच हे झाला आहे। आता मी टाकत आहे रवा टाकून झाला की त्याला मस्तपैकी मिक्स करायचं त्या ह्याच्यासोबत, फोडणीसोबत। आता यात टाकायची हळद,
आणि थोडेसे मीठ गरजेपुरते आपल्याला चवीनुसार. मला जेवढं लागतं मी ते टाकलं आहे. आता मस्तपैकी परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. परतून झालं की आता यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं गरजेपुरतं. आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि गॅस थोडासा फास्ट करायचा. गॅस थोडासा फास्ट केला की पाणी थोडंसं अडचत आले बघा. हलवत राहायचं ह्याला. थोडंसं बारीक करते कारण आता ऑलमोस्ट रवा माझा रेडी होतो आणि उपीट माझं तिखट उपमा माझा तिखट रेडी होतोय. रेडी तर झालेलाच आहे. आता मी वरतून गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर असं टाकू शकता. कोथिंबीर टाकून थोडंसं हलवून घ्या. कोथिंबीर सगळीकडे पसरेल. माझा रवा रेडी आहे. आज सकाळचा हा नाश्ता खूपच मस्त आहे झाला आहे, तिखट माझ्यासारखा. त्यामुळे माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि जर चांगली झाली तर मला कमेंट करून सांगा प्लीज. मी तुमची फ्रेंड मीरा. प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्ही बघू शकता उपमा किती मस्त झाला आहे. नमस्कार. माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओज बघितल्याबद्दल आणि मला सबस्क्राईब केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.